स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गुणोत्तर व प्रमाण असा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक टीटीच्या माध्यमातून किंवा सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण निवडला आहे। या गुणोत्तर व प्रमाणावर आधारित एक व्हिडिओची लिंक मी आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पण तुम्ही अगोदर पहा, मला असं वाटतं त्याची नक्की तुम्हाला मदत होईल। त्याचप्रमाणे आजही आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये अति काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स सिलेक्ट केले आहेत की जे परीक्षे दृष्टीने जास्त महत्त्वपूर्ण ठरू शकतात। चला आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया। गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय। पहा, गुणोत्तर कशाला म्हणतात आणि प्रमाण कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊया। आता गुणोत्तर म्हणजे काय, दोन समान प्रकारच्या राशींची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा त्याला गुणोत्तर म्हणतात। समजा एका वर्गामध्ये 20 मुले आहेत आणि 30 मुली आहेत। मुलांची संख्या 20 आहे, मुलींची संख्या 30 आहे। आता या ठिकाणी मुलांचे मुलींशी असणारे गुणोत्तर जर आपण विचारात घेतले, मुले आणि मुली, तर किती होईल ते 20/30। भाग जर दिला आपण किंवा 0 कट होईल किंवा 10 ने भाग द्या, 10 दुने 20, 10 त्रिक 30 बरोबर 2/3 किंवा 2/3 असं आपण गुणोत्तर लिहितो। ते याला गुणोत्तर म्हणतात। दोन समान प्रकारच्या राशींची तुलना केली जाते। समजा आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे किंवा दुप्पट आहे, तर ही जी काही भागाकाराच्या स्वरूपात तुलना केली जाते, बेरीज किंवा वजाबाकीच्या स्वरूपात नाही, भागाकाराच्या रूपात जी तुलना केली जाते त्याला गुणोत्तर म्हणतात। पहा, आता आपण प्रमाण म्हणजे काय ते जाणून घेऊया। जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्याला प्रमाण म्हणतात। पहा, आता मी या ठिकाणी एक गुणोत्तर घेतलं, समजा आता हे घेतलं, पहा 2 असतील। आता अजून एक गुणोत्तर घेतलं, पहा मी 10 आणि 15, 10/15। आता दोन्ही गुणोत्तरे समान आहेत। आता कशावरून समान आहेत, जर आपण इथे भाग दिला ना तर 5चा भाग जाईल। पहा 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, हे पहा 2/3 परत रिपीट झाले, म्हणजे याचा अर्थ दोन्ही गुणोत्तरे समान आहेत। आणि म्हणून जेव्हा अशी दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्याला म्हणतात प्रमाण। म्हणजे या ठिकाणी या 4 संख्या प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या। 2, 3, 10, 15 या 4 संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत। आणि जेव्हा संख्या प्रमाणात असतात तेव्हा आपल्याला कोणता गुणधर्म निदर्शनास येतो, तो गुणधर्म असेल किंवा फॉर्म्युला म्हणूया आपण, की जे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे किंवा गुणोत्तर व प्रमाणावर आधारित असणारं कोणतंही एक्झाम्पल सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो, तो आपण जाणून घेऊया। पहा, आपण जर या 4 संख्येचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं, पहा 2 आणि 15चा गुणाकार घ्या आणि 3 आणि 10चा गुणाकार घ्या, आपल्याला समान मिळतो। 15 दुने 30, 10 त्रिक 30, म्हणजे 2 आणि 15 ही शेवटची पदे, त्याला अंत्यपदे म्हणतात, आणि 3 आणि 10 ही मधली पद आहे, त्याला मध्यपदे म्हणतात। म्हणून अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार हे नेहमी लक्षात असू द्या। कधी जर 4 संख्या प्रमाणात असतील तर काय, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार। यालाच पहिले पद, प्रथम पद, द्वितीय पद, तृतीय पद, चतुर्थ पद असे पण म्हणतात। आणि म्हणून पहा, किंवा आता ह्या संख्या जर आपण अशा अपूर्णांकाच्या स्वरूपात जरी मांडल्या, 2/3, 10/15, तर हा तिरकस गुणाकार समान असतो। पहा 15 दुने 30, 10 त्रिक 30, हे लक्षात ठेवायचं, ते उदाहरण सोडवताना आपल्याला उपयोगी येणार आहे। आता बऱ्याच वेळेला 4 संख्यांच्या ऐवजी 3 संख्या सुद्धा प्रमाणात असतात। 3 संख्या विचारात घेऊया। जर 3 संख्या प्रमाणात असतील तर पहा 10, 30, 90। आता पहा 10 आणि 30चा गुणोत्तर पहा, आणि त्यानंतर 30 आणि 90चा गुणोत्तर घेतला आपण। पहा 10 आणि 30, 30 आणि 90चं, पहा 1/3 येईल, 0 गेला, इथं 0 गेला, किंवा 30 एके 30, 30 त्रिक 90, इथे 10 एके 10, 10 त्रिक 30, 1/3, 1/3। म्हणजे या ठिकाणी ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, संख्या 3च आहेत हे लक्षात घ्या। म्हणजे 3 संख्या प्रमाणात आहेत, म्हणजे या ठिकाणी जे गुणोत्तर मिळणार आहे आपल्याला, पहा 10/30 बरोबर 30/90, ही दोन गुणोत्तरे समान आहेत,
आणि म्हणून या 3 संख्या प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या, 10, 30, 90. आता या ठिकाणी मग आपला फॉर्म्युला कसा तयार होईल, तर ही 2 अंत्यपदी आहेत. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. आता मध्यपद तर एकच आहे 30, म्हणजेच काय 30 गुणिले 30 झाले, बरोबर की नाही. मध्यपद आपण 2 वेळा घेतलेले, 30 रिपीट झालेला आहे हे लक्षात घ्या. 30 म्हणजेच मध्यपदाचा वर्ग, मध्यपद 2 वेळा आले समान आहे ते. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. मध्यपदाचा वर्ग हे कधी असेल जर 3 संख्या प्रमाणात असतील तर. त्यामुळे ही 2 सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची या प्रकारचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी.